सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट लोकांपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, मग लोकांपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहोचवताना ज्याला आपण वितरण म्हणतो, ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो, हे वितरणामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आपण विचारात घेणार आहेत. पहिला मुद्दा होता की त्या वितरणाचं स्थळ काय असेल, ठिकाण काय असेल, प्लेस काय असेल आणि ती कशी कन्व्हिनियंट असेल ग्राहकांना, आणि सोबतच जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, सेवा पुरवणारी व्यक्ती आहे, तिलासुद्धा ती कन्व्हिनियंट होणं अत्यंत महत्त्वाची आहे. मग ही कन्व्हिनियंट प्लेस जी आहे ती कशा पद्धतीनं ठरवायची, ते जे ठिकाण आहे ते कसं योग्य असेल, म्हणजे प्रत्येक ठिकाण ठरवल्यानंतर त्याचा फिजिकल एव्हिडन्ससुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही एखादी प्लेस ठरवली की त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, सर्व्हिस ग्राहकांना द्यायच्या आहेत, मग ती प्लेस ग्राहकांना, जेव्हा ग्राहक येतो तेव्हा त्यांना ती कन्व्हिनियंट वाटते का, ती त्यांना त्यांच्या मनोबलामध्ये वाढ करणारी वाटते का, ती त्यांना प्रवृत्त करणारी आहे का. म्हणजे प्रत्येक सर्व्हिसच्या ठिकाणी लक्षात घ्या की टुरिझम इंडस्ट्री असो, हॉटेल असो, म्हणजे आता या ठिकाणी प्लेस जेव्हा म्हटलं जातं तर त्या ठिकाणी हॉटेल्स असतील, बँक असतील, एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल, म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राहक जातो, म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज असतील, हॉस्पिटल्स असतील, म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राहक पोचतो ती प्लेससुद्धा तेवढीच महत्त्वाची. म्हणजे आता जर तुम्ही विचार केला, नवीन डिझाईन जर तुम्ही पाहिलेलं असेल त्या प्रत्येक प्लेसच्या, तर तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की अत्यंत आकर्षक अशा स्वरूपाचे डिझायनिंग त्या ठिकाणी असतात. कन्व्हिनियंट व्हायला पाहिजे, सोयीस्कर व्हायला पाहिजे. मी जसं म्हणतो की आता जर विचार केला आपण की तुम्ही एखाद्या हॉस्पिटलला जाता, तर त्या हॉस्पिटलला प्रवेश केल्यानंतर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी एखादा हॉल असायला पाहिजे, ज्याला आपण वेटिंग रूम म्हणतो, की ज्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांना थांबता यायला पाहिजे. त्या ठिकाणी गेल्यानंतर एक रिसेप्शनिस्ट काउंटर असायला पाहिजे, स्वागत कक्ष असायला पाहिजे, की ज्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नवीन माणसाला त्याला असणारी इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. सोबतच ज्या काही लॅब्स असतील, आता मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल झालेले आहेत, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सोय उपलब्ध आहे. म्हणजे मुख्य डॉक्टरसोबत ज्या इतर गोष्टी लागत असतात, जसं एक्सरे असेल, अजून काही सेंटर्स असतील, लॅब्स, पॅथॉलॉजी लॅब्स असतील, ह्यासुद्धा त्याच प्रिमायसेसमध्ये आणि योग्य स्थळी जर असतील तर संबंधित येणाऱ्या व्यक्तीला, कस्टमरला त्या सहज दिसतील. म्हणजे हे जे कन्व्हिनियंटपणा असतो, हा जो सहजता जी असते, ही सहजता अत्यंत प्रभावी ठरते. म्हणजे बरेचदा असं असतं की मोठमोठी ठिकाणी जिथं फार मोठ्या प्रमाणात सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, या ठिकाणी जर नवखा माणूस गेला तर त्याच्या ते लक्षातच येत नाही की नेमकं मला जायचं कुठं आहे. मग नेमकं मला जायचं कुठं आहे हे प्रिमायसेसमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही लोकेशन ठरवता, लोकेशन ठरवल्यानंतरची सुद्धा तेवढीच महत्त्वाची जबाबदारी प्रामुख्याने ही असते की तुमचं जे लोकेशन असेल, तुमचं जे स्थळ असेल, ते स्थळ अत्यंत व्यवस्थितरित्या प्लॅन असायला पाहिजे. म्हणजे एंट्री केल्यानंतर काय असेल, हॉल असेल, वेटिंग रूम असेल, त्या ठिकाणी स्वागत कक्ष असेल, त्या ठिकाणी मुख्य जो कोणी ॲडमिनिस्ट्रेटर असेल त्याचे ऑफिस असतील, त्याला सपोर्टिंग असणारे ऑफिसेस असतील, कॅश काउंटर असेल आणि इतर सर्व फॅसिलिटीज, इव्हन कॅन्टीनसुद्धा, इव्हन पार्किंगसुद्धा. म्हणजे ह्या सर्व फॅसिलिटीज, त्याचा लुक जे आहे, तुमच्या सर्व्हिस सेंटरचा लुक जे आहे, तुमच्या ठिकाणाचं जे लुक आहे, त्या लुकवर प्रामुख्याने विचार करतो. म्हणजे आता जेव्हा आपण विचार करतो की लोकेशन जेव्हा आपण ठरवतो, त्या लोकेशनमध्ये लुक ऑफ द प्रिमायसेस, तुमच्या स्थळाचं लुक काय असेल, तुमचं स्वरूप कसं असेल, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि हे स्वरूपसुद्धा तुमच्या ग्राहकांना तुमच्याकडे प्रवृत्त करतो, तुमच्याकडून सेवा खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करत असते. जिथं कन्व्हिनियंट असेल, जिथं सहजता असेल, तो पुन्हा त्याच ठिकाणी जाईल. जिथं सहजता नसेल, जसं आता आपण सुद्धा लक्षात घ्या की आपल्या शिवाजी महाविद्यालयामध्ये जेव्हा आपण येतो तर आपल्याला नवीन माणसाला एवढं मोठं महाविद्यालय असते की काहीच समजत. आता आपण हळूहळू त्यात बदल करत आहे. तुमच्या माहितीसाठी असायला पाहिजे की पहिल्यांदा काय होतं
की एकाच ठिकाणी कुठंतरी ऑफिस होतं, कुठंतरी काउंटर्स होते आणि मग ते छोटंसं असल्यामुळे ते सर्व चालून जातं. आता आपण प्रत्येक सेपरेट काउंटर्स केलेले आहेत. कॅश काउंटर वेगळं असेल, स्कॉलरशिपचं काउंटर वेगळं असेल, कॉमर्सच्या मार्कशीटचं काउंटर वेगळं असेल, सायन्सच्या मार्कशीटचं, ह्युमॅनिटीजच्या मार्कशीटचं, होम सायन्सच्या मार्कशीटचं, म्हणजे ह्या सर्व काउंटर्स आपण डिफरंट केलेले आहे. परीक्षा विभाग डिफरंट आहे, म्हणजे त्या ठिकाणी असणारी जी काही माजी विद्यार्थ्यांचा विभाग आहे तो डिफरंट आहे. पण हे असूनसुद्धा अजून आपल्याला काही बदल असे केले गेले की फॅकल्टी ऑफ आर्ट एकाच बिल्डिंगमध्ये, फॅकल्टी ऑफ कॉमर्स एकाच बिल्डिंगमध्ये आणि फॅकल्टी ऑफ सायन्स एकाच बिल्डिंगमध्ये. म्हणजे त्या विद्यार्थ्याला जेव्हा एक पिरियड संपल्यानंतर जनरली सायन्सच्या बाबतीत आणि आर्टच्या बाबतीत हे होते की दुसऱ्या पिरियडला जायचं असेल तर लगेच त्याला त्या ठिकाणी बदल करता यायला पाहिजे, लगेच त्या टीचरला त्या ठिकाणी सहज जाता आलं पाहिजे. आता आपण हा जो बदल केलेला आहे यामुळे एक वाचलेला आहे की तुमचा विषय शिक्षक या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंगमध्ये त्याला जायचं काम नाही, त्याच बिल्डिंगमध्ये त्याचं ऑफिस असेल आणि त्याच बिल्डिंगमध्ये त्याचे पिरियड असतील. यामुळे वेळ वाचला. विद्यार्थ्यांना सुद्धा या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंगमध्ये जाण्याचं काम नाही. एक ह्युमॅनिटीची जी बिल्डिंग असेल त्या ह्युमॅनिटीच्या बिल्डिंगमध्येच सर्व पिरियड होतील. म्हणजे विद्यार्थ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी वेळ वाचला. कन्व्हिनियंट ज्याला म्हटलं जातं. आणि आता नेक्स्ट स्टेप जे आपण घेत आहे की तुमच्या गेटच्या बाजूनच जो हॉल आहे तिथं ॲडमिनिस्ट्रेशनचा हॉल 2 कोटीचा सोसायटीनं मंजूर केला आणि तिथं पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग होईल. म्हणजे प्रत्येक नवख्या माणसाला फक्त त्याच बिल्डिंगमध्ये यावं लागेल आणि त्याचे काम करून तिथूनच परत जावं लागेल. जे काही ॲडमिशन्स असतील तेच मुलं फक्त क्लासेससाठी त्या प्रिमायसेसच्या आत येतील. म्हणजे हा जो कन्व्हिनियंटपणा आहे, ही जी बाब प्रामुख्याने विचारात घेतली जाते, ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये अत्यंत महत्त्वाची असतं. म्हणजे वेल प्लॅन प्रिमायसेस तुमचा असला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा प्रिमायसेसमध्ये तुमच्या स्थळी जेव्हा एखादा ग्राहक येतो तर त्याला फारसं पाहण्याचं काम नसलं पाहिजे. मेडिकल फॅसिलिटीज आज मोठमोठे हॉस्पिटल आहे, एअरपोर्टसारखं हॉस्पिटल असेल, हैदराबादचं हॉस्पिटल असेल किंवा शिर्डीचं संस्थांचं हॉस्पिटल असेल किंवा बॉम्बे हॉस्पिटल मुंबईचं असेल, म्हणजे हे मोठमोठे हॉस्पिटल जरी असले तरी त्या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाला, प्रत्येक येणाऱ्या कस्टमरला त्या ठिकाणी त्या रुग्णाला विशिष्ट असं हॉल आहे, तिथं त्याला थांबता येतं, तिथं त्याला चौकशी करता येतं आणि तिथून त्याला प्रत्येक गोष्ट विथ ॲरो, म्हणजे कोणत्या बिल्डिंगमध्ये कोणत्या फॅसिलिटीज आहेत ह्या सर्वच्या सर्व दिलेल्या असतात. आणि याचा परिणाम असा होतो की त्याची जी की धावपळ आहे, संबंधित ग्राहकाची जी काही धावपळ असेल, त्याला जे काही सहजता त्याला लागत असेल ती धावपळ कमी होतं आणि त्याच्यामध्ये सहजता येते आणि त्याला जे एक प्रकारचा आनंद त्यातून मिळतो, त्याला जे एक प्रकारचं समाधान त्यातून मिळतं, त्यातून तुमच्या सर्व्हिसेस प्लेसबद्दलचं त्याचं असणारं मत बदलतं आणि अनुकूल मत झाल्याबरोबर तो तुमच्याकडे टिकून राहतो. म्हणजे ह्या गोष्टी प्रामुख्याने लोकेशनच्या बाबतीत तुम्हाला विचारात घ्यायला लागेल. कालच्या पॉईंट्समध्ये आपले राहून गेलेलं आहे. म्हणजे लोकेशनचा जेव्हा आपण विचार करतो, स्थळाचा जेव्हा विचार करतो, त्या ठिकाणी असणारे ते स्थळ कसं असावं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. आजचा जो तासिका ही प्रामुख्याने आपण डिझायनिंग द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स, आपल्या ज्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स आहेत, म्हणजे ह्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा जेव्हा आपण विचार करतो की मला डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ती डिझाईन करायची आहे की माझी वितरण पद्धती कशी राहील, माझे वितरण पद्धती कशी राहील हे ठरवताना, म्हणजे आपण एकदाचं ठरवलं की जसं आपण म्हटलं की पहिला पार्ट कोणता आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ सर्व्हिसेसमधला लोकेशन, तुमचं स्थळ. दुसरा पार्ट कोणता आहे, चॅनल्स, म्हणजे तुम्ही कोण्या चॅनलचा, कोण्या मार्गाचा अवलंब करणार आहे. म्हणजे या ठिकाणी दोन प्रामुख्याने मार्ग अवलंबले जातात सर्व्हिसेसच्या वितरणामध्ये. एक डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन आणि दुसरा इनडायरेक्ट डिस्ट्रीब्युशन. सरळ ग्राहकांशी जेव्हा संबंध स्थापित केला जातो आणि त्याला त्या सेवा वितरित केल्या जातात त्याला डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन असं म्हटलं जातं, सरळ वितरण असं म्हटलं जातं. दुसरी आहे की इनडायरेक्ट, मध्यस्थांच्या मार्फत. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी सर्व्हिस आहे, ही सर्व्हिस आपण जेव्हा प्रोव्हाइड करतो तर ते प्रोव्हाइड करत असताना प्रामुख्याने काय होतं की आपण स्वतः सर्व्हिस प्रोव्हायडर त्या सेवा वितरित करू शकत नाही.
तर अशा वेळी त्याला काय करावं लागतं की मध्यस्थाची निवड करावं लागतं आणि मध्यस्थाच्या माध्यमातून त्या सेवा ज्या आहेत त्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवाव्या लागतात. मग ह्या गोष्टी ठरवण्यासाठी म्हणजे आपली वितरण पद्धती काय असेल, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपली काय असेल, हे ठरवण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या प्रत्येक मार्केटरला, प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरला विचारात घ्यावं लागतात. पहिली गोष्ट व्हॉट इज आयडियल, दुसरी गोष्ट व्हॉट इज फिजिबल आणि तिसरी गोष्ट व्हॉट इज अवेलेबल. म्हणजे आयडियल आहे का, योग्य आहे का, म्हणजे एकदम जी काही सिस्टीम आपण ग्राहकांपर्यंत प्रोव्हाइड करणार आहे. पहा की ग्राहक हा महत्तम समाधानी असणं हा कोणत्याही सर्व्हिस इंडस्ट्रीचा मुख्य उद्देश असायला पाहिजे. म्हणजे जेवढे ग्राहक समाधानी असतील तेवढ्या पटीनं तो ग्राहक तुमच्याकडे येत राहील, तो ग्राहक टिकून राहील. आणि माउथ टू माउथ पब्लिसिटीचा जो पार्ट असतो, प्रत्येक लक्षात घ्या, माउथ टू माउथ पब्लिसिटी असते प्रमोशनमधला सर्वात महत्त्वाचा भाग असतो. की जेव्हा आपण विचारात करतो की आपण जाहिरातीवर प्रचंड खर्च करतो, आपण वेगवेगळ्या मार्गाने त्याला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडरच्या माध्यमातून आपण हे प्रमोशन वगैरे ठीक आहे. पण जेव्हा तो महत्तम समाधानी असेल, ग्राहक जेव्हा महत्तम समाधानी असेल तेव्हा ग्राहक स्वतःहून इतरांना सांगतो की नाही, त्या ठिकाणी गेल्यानंतर योग्य सेवा मिळतात आणि अतिशय योग्य अशा पद्धतीनं ते आपल्याला सांभाळतात आणि आपल्याला सेवा पुरवतात. ही जी माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे ही नेहमी लक्षात घ्यायचं की सर्व्हिस इंडस्ट्रीमधले महत्त्वाचा पार्ट आहे. आणि हे कधी होतं की जेव्हा त्या सर्व्हिसेस त्या ग्राहकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोचतात. म्हणजे त्या ग्राहकांपर्यंत त्या सर्व्हिसेस योग्य पद्धतीनं पोचवणं ही गोष्ट महत्त्वाची राहते. आणि हे ठरवताना, तो समाधानी व्हावं हे ठरवताना प्रामुख्याने काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आणि त्यातली पहिली गोष्ट आहे की आपण जे वितरण प्रणाली आहे, आपण जे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्वीकारत आहोत ही आयडियल असली पाहिजे. म्हणजे अतिशय आयडियल असली पाहिजे की ती त्याने स्वीकारावंच, ग्राहकांनी त्याला स्वीकारलाच गेली पाहिजे अशा पद्धतीने ती बनवायची असते. म्हणजे अतिशय योग्य अशा पद्धतीची जर आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम स्वीकारली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय होईल की योग्य असा ग्राहक मिळेल. बरेचदा काय होतं की डायरेक्ट की इनडायरेक्ट यामध्ये आपण विचार करतो. मग डायरेक्ट की इनडायरेक्टमध्ये ज्या ठिकाणी प्रत्यक्ष सेवा देण्याचं वर अवलंबून असतं, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी व्यक्ती आणि ग्राहक यांच्यामध्ये जेवढं क्लोज इंटरॅक्शन असेल, जेवढं त्यांच्यामध्ये घनिष्ठ संबंधाची गरज असेल तेवढं ते डायरेक्टकडे वळतं. म्हणजे एखादं स्किल त्याच व्यक्तीच्या हातात. छोटंसं उदाहरण घ्या की जेव्हा मी कटिंगसाठी जातो, सलूनमध्ये जातो, आपल्याला आपले केस कापायचे असतात. आहे सिंपल गोष्ट, आहे साधी गोष्ट, पण त्या ठिकाणी आपल्याला नेहमी वाटतं की याच व्यक्तीनं, म्हणजे तिथं जर 3 चेअर्स असतील, 3 काउंटर असतील तर तुम्हाला नेहमी वाटतं की याच व्यक्तीनं आपले केस कापले पाहिजे. म्हणजे आपली जी हेअरस्टाईल आहे ही याच व्यक्तीच्या हातून होतो. म्हणजे इथं काय की इथं तो ग्राहक, कस्टमर आणि तो प्रत्यक्ष सेवा देणारी व्यक्ती या दोघांमध्ये एवढे घनिष्ठ संबंध असतात, एवढा विश्वास संपादन झालेला असतो की तो दुसऱ्याकडे जात नाही. तर अशा वेळेस तुम्हाला डायरेक्ट डिस्ट्रीब्युशनच विचारात घ्यावं लागतील, डायरेक्ट चॅनलच विचारात घ्यावं लागतील. मग अशा प्रत्येक गोष्टी असतात. एखाद्या डॉक्टरकडे आपण जातो, आपल्याला त्याच डॉक्टरकडून ट्रीटमेंट हवी असते, त्याच डॉक्टरकडून मी म्हणतो की पर्टिक्युलर तोच डॉक्टर. म्हणजे अशा ज्या सेवा असतात ह्या डायरेक्टमध्ये मोडतात. पण ज्या ठिकाणी असं चालू शकतं की याच्याऐवजी हा, तर तिथं मग मध्यस्थाची विचार केला जातो. आणि मध्यस्थाचा विचार करून आपण तो एक तर एजंट असतो किंवा तो सेलर असतो किंवा बायर असतो किंवा मग फ्रँचायझी असतात, पुढं आपण ते पाहणार असतो. म्हणजे हा जो इंटरमिजिएटरी मध्यस्थांचा जो पार्ट आहे तो ज्या ठिकाणी सेवा ज्या आहेत, सर्व्हिस देणारा आणि प्राप्त करणारा म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर आणि तुमचा ग्राहक यामधले संबंध थोडेसे, म्हणजे त्यांच्यात जो इंटरॅक्शन असतं तर थोडं कमी असलं तरी चालत असेल, त्याची जी डिग्री आहे ती कमी असली तरी चालत असेल, तर अशा वेळेस काय होतं की
शिफ्ट होतं डायरेक्टकडून इनडायरेक्टकडे. इनडायरेक्ट चॅनल्समध्ये म्हणजे मध्यस्थांच्या मार्फत आपण त्या सेवा वितरित करू शकतो. आणि त्या ठिकाणी सुद्धा मध्यस्थ जे असतात ते एजंट असतात किंवा मग तुमचे फ्रँचायझी असतात. मग तो पार्ट अजून वेगळा पडतो. म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. मग ही सिस्टीम आयडियलच असायला पाहिजे, योग्यच असायला पाहिजे, ती फिजिबल असायला पाहिजे आणि मोस्ट म्हणजे ती अवेलेबल असायला पाहिजे. की जे काही आपण देणार आहे, जी काही सिस्टीम प्रोव्हाइड करणार आहे ती त्या ठिकाणी असायला पाहिजे. ती प्रत्येकाला त्या ठिकाणी समजायला फिजिबल असायला पाहिजे. की असं व्हायला नको की पाहू करू वगैरे नाही. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा आपण विचार करतो, आयडियल, फिजिबल आणि अवेलेबल ती उपलब्ध असायला पाहिजे. तर अशा वेळेस प्रामुख्याने तुमची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ती योग्य होऊ शकतं आणि योग्य झालेली डिस्ट्रीब्युशन सिस्टीम तुमच्या ग्राहकाला तुमच्याकडे प्रवृत्त करण्यासाठी कारणीभूत ठरतं आणि तुमच्या सेवा उद्योगांमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येतं, तुम्हाला प्रॉफिट झालेलं दिसून येतं. आता या अजून महत्त्वाची बाजू असते की काही की पॉईंट्स आहेत की जे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपण जी वितरण पद्धती आपण स्वीकारणार आहे, म्हणजे ही वितरण पद्धती जेव्हा आपण विचारात घेतो की इथं लक्षात घ्या की पहिला 3 प्रश्न आपल्याला डोक्यात ठेवावे लागतील जेव्हा आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टीम विचारात घेतो. व्हॉट इज आयडियल, म्हणजे आयडियल आहे का, फिजिबल आहे का आणि अवेलेबल आहे का. म्हणजे ती सिस्टीम चांगली असतं जी आयडियल असेल, म्हणजे ती वितरण प्रणाली चांगली असतं जी आयडियल असेल, जी फिजिबल असेल आणि जी अवेलेबल असेल. म्हणजे ह्या 3 बाबी ज्या सिस्टीममध्ये, ज्या वितरण प्रणालीमध्ये असतात ती सिस्टीम प्रामुख्याने योग्य ठरते. आता काही पॉईंट्स असे आहेत, काही की पॉईंट्स आहेत की जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम विचारात घेताना तुम्हाला विचारात घ्यावं लागतील. तर पहिला की पॉईंट्स पहा की कस्टमर सेगमेंटेशन. म्हणजे जेव्हा आपण डिस्ट्रीब्युशनचा विचार करतो, वितरण पद्धतीचा विचार करतो, वितरण पद्धती ठरवण्याचा विचार करतो, तर पहिला आपल्याला विचारात घ्यावं लागेल की आपल्याला ग्राहकांचं विभाजन करावं लागेल. मग ग्राहकांचं विभाजन सेगमेंटेशन कोण्या बाबीवर करावं लागेल? डेमोग्राफिक, सायकोलॉजिकल आणि परचेस बिहेवियर. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की सेगमेंटेशन आणि टार्गेटिंग हे अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स असतात जेव्हा आपण सर्व्हिस मार्केटिंग करत असतो. म्हणजे आपल्याला जेव्हा सेवा विपणन करायचं असेल, आपल्याला जेव्हा सेवा लोकांना विकायच्या असतील, तर विकायच्या असताना प्रामुख्याने सेगमेंटेशन आणि टार्गेटिंग आपण पाहिलेलं आहे. सेम गोष्ट जेव्हा आपण एखादं चॅनल ठरवतो, जेव्हा आपण एखादं चॅनलची निवड करतो, म्हणजे डायरेक्ट घ्यायचं की इनडायरेक्ट पद्धतीनं आपल्याला सेवा वितरित करायच्या हे ठरवायचं असेल, तर प्रामुख्याने या बाबीचा विचार करावा लागेल की डेमोग्राफिक, सायकोलॉजिकल आणि परचेस बिहेवियर. म्हणजे डेमोग्राफिकल जेव्हा आपण विचार करतो की कशा पद्धतीने ते असायला पाहिजे, सायकोलॉजिकल म्हणजे त्या ग्राहकांची जी मानसिकता आहे त्याचा विचार करावा लागते आणि परचेस बिहेवियर त्यांचं खरेदी करण्याची प्रवृत्ती. म्हणजे हे 3 पॉईंट्स आहेत जे सेगमेंटेशनमध्ये सुद्धा आपण पाहिले होते आणि या ठिकाणी सुद्धा पाहिले की जेव्हा आपल्याला डिस्ट्रीब्युशन चॅनल ठरवायचं असेल, डायरेक्ट जायचं की इनडायरेक्ट जायचं, तर त्यावेळेस प्रामुख्याने ही गोष्ट आपल्याला ठरवावीच लागतं की आपल्याला जी सिस्टीम आहे ही सिस्टीम कशा पद्धतीने असेल. म्हणजे डेमोग्राफिकचा जेव्हा विचार करतो आपण, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण पर्सनली केअर आपण घेतो की समजा एखादी बाब आहे की आपल्याला ती सर्व्हिस अवेलेबल होते का. सायकोलॉजिकली जेव्हा आपण विचार करतो की ती सर्व्हिस, ते सेगमेंटेशन आपण जेव्हा विचार करतो, डायरेक्टमध्ये काही पॉईंट्स असे असतात की ज्या ठिकाणी तुम्हाला त्या ग्राहकाचं महत्तम समाधान त्याच व्यक्तीकडून होत असतं. म्हणजे आता लक्षात घ्या की आपण जसं म्हटलं की केश कर्तनालय असेल, डॉक्टर्स असतील किंवा इवन आता टीचिंगमध्ये सुद्धा ते वावलेली आहे की तुम्ही त्याच व्यक्तीकडे जाता, त्याच क्लासेसकडे जाता, त्याच सरांकडे जाता. 11वी-12वीचा जेव्हा आपण विचार की नाही मला यांच्याकडूनच शिकायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय झालं की तुम्हाला डायरेक्ट चॅनलचाच यूज करावा लागेल
आणि मग जेव्हा आपण मल्टिपल चॅनलचा जो विचार करतो, मेडिटेटचा विचार करतो, इतर चॅनलचा विचार करतो, तर मग त्या ठिकाणी थोडंसं आपण मागं पुढं चालू शकतो. सायकोलॉजी असते की मला नाही याच्याकडे चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो, हा चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आणि दुसरं परचेस बिहेवियर असतं की खरेदी करण्याची जी प्रवृत्ती असते ग्राहकांची, ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त ठरते. दुसरं महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण डिस्ट्रीब्युशन करत असतो, तर त्यावेळेस ज्या तुमच्या सेवेची काही वैशिष्ट्ये आहेत ते सुद्धा तुमच्या चॅनलवर चॅनल डिझाईन करण्याच्या बाबीवर परिणाम करतात. म्हणजे सर्व कॅरेक्टरिस्टिक हॅव ॲन इन्फ्लुएन्स ऑन अ चॅनल डिझाईन. म्हणजे सेवांची जी वैशिष्ट्ये आहे की सेवा ह्या त्या व्यक्तीपासून वेगळ्या करता येत नाहीत. म्हणजे सेवा प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या व्यक्तीपासून ती सेवा वेगळी करता येत नाही. म्हणजे प्रत्येकाचं असं स्किल राहतं. म्हणजे आपण काय करतो की प्रत्येकाचं असं स्किल असेल, म्हणजे जसं आता मी शिकवत असेल तर माझं वेगवेगळं स्किल असेल शिकवण्याचं, हाच सब्जेक्ट दुसरे सर शिकवत असतील तर त्यांचं असं वेगळं स्किल असेल शिकवण्याचं, हाच सब्जेक्ट तिसरे सर शिकवत असतील तर त्यांचं असं वेगळं स्किल असेल शिकवण्याचं. म्हणजे काय होतं की आपण इतरांपासून त्याला वेगळं करू शकत नाही आणि हे त्या व्यक्तींपासून त्या स्किलला वेगळं करू शकत नाही आणि त्याचा परिणामसुद्धा तुमचा ती चॅनल डायरेक्ट असावं की इनडायरेक्ट असावं याच्यावर डिपेंड करतं. म्हणजे जी सेवा शक्यच नाही वेगळे करणं, जी मानसिकता लोकांची झालेली आहे, ग्राहकांची झाली आहे की नाही याच व्यक्तीने हे मला दिलं पाहिजे, म्हणजेच त्या व्यक्तीपासून ती सेवा आपण वेगळी करू शकत नाही, अशा वेळेस डायरेक्टचा उपयोग केला जातो, डायरेक्ट चॅनलचा उपयोग केला जातो. आणि समजा काही ठिकाणी डिग्री ऑफ जी असते ती कमी असते, इतरांनी सुद्धा केलं तर चालू शकतं, अशा ठिकाणी फक्त आपण काय करू शकतो, त्याला वेगळं करू शकतो. पण ज्या सेवांची जी वैशिष्ट्ये आहेत, ही प्रमुख वैशिष्ट्य जी सेवामधलं प्रामुख्याने चॅनल ठरवताना असेल तर ते आहे की सेवेचं वेगळे, सेवा ही वेगळी करता येत नाही. आणि सेवा प्रत्येक व्यक्तीचं सेवा स्किल जे आहे, सेवा कौशल्य जे आहे ते वेगवेगळं राहतं आणि हे वेगळेपण प्रामुख्याने चॅनल डिझाईन करताना आपल्याला विचारात घ्यावं लागतं. नेक्स्ट तिसरा पॉईंट आहे की आयडेंटिफाईंग इव्हॅल्युएटिंग द मेजर चॅनल अल्टरनेटिव्स. म्हणजे आपल्याला हे चॅनल ठरवताना म्हणजे असं नाही की डायरेक्टच आपल्याला चॅनलचाच उपयोग केला पाहिजे. आपल्याला ह्या वेगवेगळ्या पद्धतीने चॅनल्स, अल्टरनेटिव्ह चॅनल्सचा विचार करावा लागतो. आता जसं मी म्हटलं की अकोला हे एज्युकेशनल हब म्हणून समोर आलेलं आहे. एज्युकेशनल हब म्हणून समोर आल्याबरोबर काय झालेलं आहे की इथले जे काही लोक होते, इथले जे काही 11वी-12वीला म्हणजे ज्यांना एंट्रन्स CET किंवा मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जाण्यासाठी ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत आणि जे सिलेबस आहेत, त्या सिलेबस शिकवणाऱ्यामध्ये जे स्वतःचं असं वेगळं अस्तित्व या लोकांनी अकोल्यामध्ये निर्माण केलं होतं, ते पर्सनली टीचर्स, समजा गावंडे असतील बायोलॉजीच्या बाबतीत, पाद्य असतील मॅथमॅटिक्सच्या बाबतीत किंवा अजून कोणी असेल, म्हणजे या लोकांनी स्वतःचं असं, चौधरी असतील केमिस्ट्रीच्या बाबतीत, या लोकांनी स्वतःचं असं स्थान निर्माण केलं होतं की हा सब्जेक्ट याच व्यक्तीनं शिकवावा. मग ह्या व्यक्ती अकोल्याच्या बाबतीत जेव्हा विचार करतील ते डायरेक्ट डिस्ट्रीब्यूट करू शकतील, स्वतःच ज्या सेवा आहेत त्या काय करू शकतील, ते डायरेक्ट त्या ठिकाणी देऊ शकतील. आता प्रश्न निर्माण होतो की ह्या लोकल असणाऱ्या व्यक्ती ह्या लोकल स्तरावर फक्त काम करू शकते. पण आता कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन झालेली आहे अकोल्यामध्ये सुद्धा की बाहेरच्या व्यक्ती, म्हणजे इव्हन राजस्थानमधले कोटा पॅटर्न्सवाले सुद्धा, म्हणजे आदर्श जे काही ग्रुप आहे किंवा अजून कोणते ग्रुप्स आहेत ते अकोल्यामध्ये स्वतःचा फ्रँचायझी त्यांनी ओपन केलेल्या आहेत. फ्रँचायझी म्हणजे एक प्रकारचा मालकी हक्क त्या टर्मला दिला जातो आणि त्यांनी ते चालवायचं. मग आता हे जे लोक कोट्यावरून इथे येत आहेत, हे कोणाच्या माध्यमातून येत आहेत, हे इनडायरेक्ट येत आहेत. डायरेक्ट आहेत का, पर्सनल त्या ठिकाणी ते शिकवणार आहेत का, नाही, त्या लोकांच्या जे काही नाव झालेलं आहे त्या नावाच्या आधारावर ते काही लोक त्या ठिकाणी अकोल्यामध्ये ठरवतील आणि त्या लोकांच्या माध्यमातून टीचिंग होतील. काही त्यांनी स्वतःचं अस्तित्व म्हणजे स्वतःचे असं वेगळेपण आणि स्वतःचं सुद्धा त्या ठिकाणी डायरेक्ट चॅनलचा उपयोग करतात की स्वतः काही क्लासेस जे आहेत ते ऑनलाईन ते घेतात, पण त्याला सपोर्टिंग जे आहे हे सपोर्टिंग अकोल्यामधून जी काही इन्स्टिट्यूट समोर आली असेल, जिनं त्याची फ्रँचायझी घेतली असेल,
जिनं त्यानं ती चालवण्याचे अधिकार प्राप्त केले असतील, ती आदर्श इन्स्टिट्यूटमध्ये असणारी जी व्यक्ती असेल ती इन्स्टिट्यूट फ्रँचायझी म्हणून काम करतं. म्हणजे इथं इनडायरेक्ट आहे आणि मिक्स आहे, दोन्ही चॅनल मिक्स होतात. ऑनलाईन जेव्हा एज्युकेशन होईल त्यावेळेस त्याचं डायरेक्ट चॅनल, त्याचा कॉन्टॅक्ट जो आहे त्या पीपलचा, त्या स्टुडंटचा त्या सर्व्हिस प्रोव्हायडरसोबत होईल, त्या टीचरसोबत होईल आणि इतर इनडायरेक्ट त्या ठिकाणी ते काम चालूच असेल. म्हणजे ही फ्रँचायझी जी आहे ती अकोल्यात त्यांनी दिलेली आहे. इव्हन तुमच्या ज्या काही ब्रँचेस असतात, जसं आपण म्हणतो की प्रामुख्याने आता माधवबागच्या ब्रँचेस तुमच्या शहरामध्ये आलेल्या आहेत. बाग ही नागपूरजवळ आहे आणि तिथं समजा जे काही डायबेटीसचे पेशंट असतात त्यांना रिकवर किंवा कोणतेही तुमच्या तुमचे जे व्याधी असतात त्या दूर, प्रामुख्याने डायबेटीस वगैरेचं, वेट लॉस वगैरेचं. मग यांनी स्वतःचं मेन युनिट कुठं ठेवलेलं आहे? नागपूरजवळ असणारी माधवबाग. पण त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या ब्रँचेस ओपन केलेल्या आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि त्या ठिकाणी ते लोक प्रामुख्याने आपले लोक अपॉइंट केलेले आहेत. म्हणजे प्रत्यक्ष जे मुख्य डॉक्टर आहेत ते ट्रीट करत आहेत का? नाही, ते नंतर ट्रीट करत आहेत. त्यांनी आधी आपले जे फ्रँचायझी असतील, आपले जे लोक असतील, आपले जे कोणी ऑफिसेस उघडले असतील त्यांच्यामार्फत त्यांना डायग्नोसिस केलं जातं, त्यांना तपासणी केली जातं आणि फायनल रिपोर्ट तिथून येतं. म्हणजे या ठिकाणी जे काही अल्टरनेटिव्ह चॅनल्स असतील त्याचासुद्धा उपयोग केला जातो. म्हणजे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे, वितरण प्रणाली जी आहे, ही वितरण प्रणाली प्रामुख्याने या 3 गोष्टींवर असते. म्हणजे कोणकोणत्या 3 गोष्टी? तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष लक्षात घ्यावं लागेल की पहिली गोष्ट आहे की तुम्हाला कस्टमर सेगमेंटेशन करावं लागेल, ग्राहकांचं विभाजन करावं लागेल. मग ते डेमोग्राफिकल असेल, सायकोलॉजिकल असेल किंवा परचेस बिहेवियरच्या आधारावर असेल. दुसरी गोष्ट तुम्हाला एक गोष्ट करावं लागेल की सेवांची जी वैशिष्ट्ये आहेत त्याचासुद्धा तुमच्या चॅनलच्या डिझाईनवर परिणाम होतो. म्हणून तीसुद्धा विचारात घ्यावं लागेल की ह्या सेवा कशा स्वरूपाच्या आहेत. ह्या डायरेक्टने दिल्याचं इफेक्टिव्ह होतात की इनडायरेक्टसुद्धा चालू शकतात. म्हणजे काही सेवा आहेत की ज्या सरळच बिलकुल, म्हणजे कोणताही मध्यस्थ त्यात जर आला तर त्या सेवा त्या ठिकाणी ग्राहकांचं समाधान करू शकत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं? त्या सेवा त्या व्यक्तीपासून वेगळ्या करता येत नाहीत. हे जे सेवेचं वैशिष्ट्य आहे त्या सेवेच्या वैशिष्ट्याचा विचार करून प्रामुख्याने तुम्हाला काय करावं लागतं? त्याचं डायरेक्टमध्ये रूपांतर करावं लागतं. म्हणजे सरळ सेवा देण्यावर ते चॅनल प्रामुख्याने ती पद्धत तुम्हाला अवलंबून लागतं. सरळ सेवेची वितरण पद्धती अवलंबून लागते. या ठिकाणी मध्यस्थांचा उपयोग आपल्याला करता येत नाही आणि हे मध्यस्थांचा उपयोग न करता आल्यामुळे आपल्याला निश्चितच मग डायरेक्टचा उपयोग, सरळ सेवा देण्यावर भर द्यावा लागतो. तिसरी गोष्ट की एकच चॅनल घेऊन आपण विचारात नाही करू शकतो. जसं मी म्हटलं की जेव्हा आपण प्रत्यक्ष सुरुवात असते एखाद्या सेवा वितरण करणाऱ्या व्यवसायाची प्रत्यक्ष सुरुवात असेल तर तुम्ही त्या व्यक्तींवर निर्भर लावू शकता. त्याचं जेव्हा नाव होतं जेव्हा त्याला वेगवेगळ्या ठिकाणी डिमांड येते तर त्या व्यक्तीला आपल्या शाखा ज्या आहेत त्या शाखा काय कराव्या लागतात? वेगवेगळ्या जिओग्राफिकल एरियामध्ये स्थापन करावं लागतं. जसं मी म्हटलं की अकोला जरी शैक्षणिक हब असलं तरीसुद्धा कोटा राजस्थानची क्रेज अजूनही काही लोकांच्या डोक्यात आहे. कोटा राजस्थानची क्रेज डोक्यात असल्यामुळे त्या पालकांसाठी, त्यांच्या पाल्यांसाठी काय करावं लागतं की तिथल्या काही जे चांगल्या वेल नोन इन्स्टिट्यूट असतील त्या आपल्या येथील असणाऱ्या इन्स्टिट्यूटसोबत टायअप करतात, त्यांची फ्रँचायझी घेतात आणि त्या माध्यमातून प्रामुख्याने ते सेवा ह्या पुरवल्या जातात, शिक्षण हे दिलं जातं. म्हणजे कोटा आणि अकोला या दोघांचे जेव्हा कॉम्बिनेशन केलं जातं म्हणजे आपण इथं मल्टिपल चॅनलचा विचार केला. एक तर प्रत्यक्ष इथं असणारी व्यक्ती सेवा देईल आणि सोबतच कोटावरून जी काही वेल नोन एखादी इन्स्टिट्यूट असेल ती इन्स्टिट्यूटमधले लोकसुद्धा ऑनलाईन त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊ शकतात किंवा त्या फॅकल्टीसुद्धा अकोल्यासाठी ते अपॉइंट करतात. म्हणजे हे कधी झालं? जेव्हा कोटामध्ये त्या संस्थेचा देशभरामध्ये नाव झालं की ही संस्था वेल नोन आहे, ह्या संस्था प्रामुख्याने प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत आणि मग त्यांनी स्वतःच्या फ्रँचायझी, स्वतःच्या शाखा आणि फ्रँचायझी प्रामुख्याने
इतर शहरांमध्ये ज्या ठिकाणी एज्युकेशनला व्हावं त्या ठिकाणी दिल्या आणि त्या पद्धतीनं आपल्या सेवा वितरित केल्या. म्हणजे मल्टिपल चॅनलचा सुद्धा या ठिकाणी विचार इथं झालेला आहे. नेक्स्ट आता जेव्हा आपण विचार घेऊ की आपल्याला जेव्हा विचार करावा लागतं की ह्या चॅनल्स आहे काय, म्हणजे आता जेव्हा आपण विचार करतो ही डायग्राम जी तुम्हाला दिसतं, या डायग्राममधून तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे जेव्हा चॅनलचा आपण विचार करतो, जे आपण आता पाहिलं त्याच गोष्टी, जेव्हा चॅनलचा विचार करतो तेव्हा सर्व्हिस प्रोव्हायडर आणि कस्टमर म्हणजे कोण कोण प्रमुख सेवा वितरणामध्ये कोणते घटक आहेत की एक सेवा देणारा असतो आणि दुसरा सेवा प्राप्त करणारा. सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तो सेवा देणारी व्यक्ती आहे, इन्स्टिट्यूट असेल किंवा व्यक्ती असेल, ही आपल्या ग्राहकांना सेवा देते. मग यामध्ये दोन मार्ग आहेत, पहिला डायरेक्ट आणि दुसरा इनडायरेक्ट. सरळ सेवा देण्याचा मार्ग म्हणजे डायरेक्ट, म्हणजे जिथं कोणताही मध्यस्थ नाही. काही सेवा त्याच्या वैशिष्ट्यानुसार आपण पाहिलेलं आहे की हे पहिले जे 3 पॉईंट्स पाहिलेलं आहे यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की काही सेवा ज्या आहेत त्या त्या व्यक्तीपासून वेगळ्या करता येतच नाहीत. एवढा विश्वास आणि एवढा घनिष्ठ संबंध ग्राहक आणि सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये असतो की त्यापासून त्याला वेगळं करताच येत नाही. आणि अशा सेवा प्रामुख्याने डायरेक्ट वितरण पद्धतीमध्ये, सरळ वितरण पद्धतीमध्ये, डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये मोडतात. कारण त्या जर तिथून विभाजित केल्या तर त्याचा परिणाम ग्राहकांच्या समाधानावर होत असतो. आणि म्हणून प्रामुख्याने ज्या सेवा वेगळ्या करता येत नाहीत सेवांच्या वैशिष्ट्यानुसार आणि ज्या सेवांमध्ये ग्राहक आणि सर्व्हिस देणारा यामध्ये घनिष्ठ संबंध असतात, दोघांमध्ये जरी दोघांच्या जे काही समाधान असतं ते त्याच्या कृतीवर अवलंबून असतं. सर्व्हिस प्रोव्हायडर जो कृती करतो, सर्व्हिस प्रोव्हायडर जी सेवा देतं ती प्रत्यक्ष जेव्हा त्या ग्राहकाला मिळतं तेव्हाच तो समाधानी असतो. ती सेवा तो दुसऱ्यांकडून घ्यायला इच्छुक नसतो. म्हणजे सिंपल उदाहरण तुम्हाला तुमच्या हेअरस्टाईलचं दिलेलं आहे की तुम्हाला तीच व्यक्ती पाहिजे. म्हणजे असंही होते बरेचदा की ती व्यक्ती नसेल तर आपण त्या दुकानांमधून त्या सलूनमधून बाहेर पडतो आणि नंतर जेव्हा ती येत असेल त्यावेळेस त्या ठिकाणी जातो. डॉक्टरचं सुद्धा तेच आहे की एखादे डॉक्टर जर आपले फॅमिली डॉक्टर असतील तर आपण त्यांच्याचकडे जातो. ते जर बाहेरगावी असतील तर आपण ते आल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे जातो. म्हणजे काही सेवा ज्या आहेत त्या त्यांच्यापासून विलगच करता येत नाही, वेगळ्याच करता येत नाही. तर अशा ठिकाणी डायरेक्टचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि पण ज्या ठिकाणी हे शक्य नसतं, जसं आता सुरुवातीचा काळ असतो सर्व्हिस इंडस्ट्रीचा की त्यांना त्यांचं बजेट जे असतं, त्यांच्या सेवा ज्या आहेत त्या प्रत्यक्ष सेवा देणं शक्य होतं. पण जसजसा सर्व्हिस इंडस्ट्रीचा विकास होत जाईल तसतसं काय होतं की एका शहरांमध्ये त्यांचं काम शक्य होत नाही, त्यांना दुसऱ्या शहरांमध्ये सुद्धा आपल्या ब्रँचेस ओपन करावं लागतात. त्यांना जगभरामध्ये जर ब्रँचेस, देशामध्ये, राज्यामध्ये, जगभरामध्ये जर ब्रँचेस ओपन करायचे असतील तर एक व्यक्ती ती काम करू शकत नाही. मग अशा वेळेस काय होतं की त्यांना एजंटचा किंवा फ्रँचायझीचा यूज करावा लागतं आणि ते प्रामुख्याने जातं इनडायरेक्ट मार्केटिंगमध्ये. म्हणजे इनडायरेक्ट मार्केटिंगमध्ये एकतर एजंट असतील किंवा मग फ्रँचायझी असेल. मग जी त्या एजंटच्या माध्यमातून त्या सेवा ज्या आहेत त्या काय करतो आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. फ्रँचायझी आणि एजंटमध्ये फरक हा आहे की फ्रँचायझी ह्या विशिष्ट प्रकारचे करार होतात आणि त्या करारानुसार त्याला ते अधिकार दिले जातात. एजंटकडे काय की त्या पद्धतीने त्या एजंटच्या माध्यमातून त्याला कमिशन आपण देतो, ब्रोकर असतात आणि त्याला कमिशन वगैरे देऊन आपण त्या सेवा त्याला हस्तांतरित करत असतो. जसं आता सिंपल उदाहरण आहे की इन्शुरन्सचे एजंट्स असतात. इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्सची सेवा पुरवण्यासाठी, ग्राहक मिळवण्यासाठी प्रामुख्याने एजंटची नियुक्ती करते. मग प्रत्येक इन्शुरन्सच्या पॉलिसी मागं ह्या एजंटला काय मिळतं, विशिष्ट असं कमिशन मिळतं आणि त्या कमिशनच्या आधारावर तो मॅक्झिमम ग्राहक काय करत असतो, त्या कंपनीकडे वळते करत असतो आणि त्या कंपनीला इन्शुरन्स देणाऱ्या कंपनीला, सर्व्हिस देणाऱ्या कंपनीला ह्या एजंटच्या माध्यमातून काम करता येतं. फ्रँचायझीमध्ये काय होतं की ते संपूर्ण चालवण्याचा अधिकार त्याला दिलं जातं. जसं मी म्हटलं की कोर्टातील एखादी इन्स्टिट्यूट असेल, तिला अकोल्यामध्ये एखादं काम करायचं असेल तर ती इथल्या एखाद्या एजन्सीला फ्रँचायझी म्हणून निवड करेल, त्याच्याशी करार करेल आणि त्या करारानुसार पूर्ण व्यवहार त्या ठिकाणी होत असतात.
म्हणजे इथं करारनामा होतो, अधिकार प्राप्त होतात आणि त्या पद्धतीनं ते करतात. इथं त्यांचं जे काही सेटलमेंट असेल, प्रॉफिट ऑफ काय घ्यायचं, कशा पद्धतीनं त्यांना त्याचे पैसे मिळतील, हे सर्वच्या सर्व एका विशिष्ट करारामध्ये बांधल्या जातात आणि हे करार केल्यानंतर त्यांची नियुक्ती फ्रँचायझी म्हणून केलं जातं आणि ते त्यांचं काम या ठिकाणी अकोल्यात करतात. अशा स्वरूपाच्या प्रामुख्याने सेवा राहतात आणि हे इनडायरेक्ट, हे मध्यस्थाच्या माध्यमातून, मग एजंट असो की फ्रँचायझीचं, ह्याच इनडायरेक्टमध्ये मोडतं, इनडायरेक्ट डिस्ट्रीब्युशनमध्ये मोडतं. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपल्या लक्षात घ्यायला की डायरेक्ट सेवा एक तर सुरुवातीचा काळ असतो किंवा सेवा विलग करणं जेव्हा शक्य होत नाही, सेवा देणाऱ्यापासून ती वेगळी करणं जेव्हा शक्य होत नाही, किंवा संबंध जे आहेत ग्राहक आणि सर्व्हिस देणारी व्यक्ती यामधील जो संबंध असतात, जेवढे घनिष्ठ असतील, जेवढे संबंध प्रामुख्याने त्या ठिकाणी अधिक त्याची डिग्री जी असते ती अधिक असेल, तेवढ्या प्रमाणात त्या सेवा त्याच्यापासून वेगळ्या करता येत नाही आणि तिथं आपल्याला काय करावं लागतं की डायरेक्ट सर्व्हिस डिलेवरीचाच विचार करावा लागतो. म्हणजे पहिल्याच चॅनलचा विचार करावा लागतो, ज्याला आपण डायरेक्ट सरळ सेवा वितरण असं म्हणतो. त्या सरळ सेवा वितरणाचा पद्धतीचाच या ठिकाणी आपल्याला यूज करावा लागतो. पण ज्या ठिकाणी हे होऊ शकतं, शक्यता आहे की जेव्हा आपला व्यवसाय वाढतं त्यावेळेस आपण हे काम करू शकत नाही, आपण मध्यस्थाची नेमणूक करतो. आपण काही सेवा अशा असतात की जसं मी सांगितलं तुम्हाला की इन्शुरन्स सेवा आहे, इन्शुरन्स सेवेमध्ये असं काही राहत नाही. जो एजंट असेल त्या माध्यमातून आपण ती सेवा खरेदी करतो आणि त्या एजंटानी सेवा देणारी व्यक्ती जी आहे, जी कंपनी असेल, यामध्ये करारनामे होतात. मग इथं फारसा असा फरक पडत नाही. तो आपल्याला त्याच व्यक्तीकडून सेवा मिळाली पाहिजे का, फरक पडतो, पडत असत नाही. ज्या एजंटच्या सर्व्हिसेस चांगल्या आहेत, जो कस्टमरचा सातत्याने फॉलोअप घेतो, त्या व्यक्तींकडेच लोक इन्शुरन्स पॉलिसी किंवा कोणतेही काम करतात. म्हणजे काही एजंटचं असे मी पाहिलेले आहेत की अख्खं आयुष्य आपली नोकरी त्या भरोश्यावर ते करतात, एजंटशिप करतात आणि तुमचं काम असो किंवा नसो, तुम्ही सर्व्हिस म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी कोणाकडून काढली हा त्यांचा प्रश्न नसतो. अडचण आली तर ते तुम्हाला मदत करतात. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे, ही जी एजंटची प्रवृत्ती आहे, ह्या एजंटकडे प्रामुख्याने लोक अधिक करतात. म्हणजे उद्या जर तुम्हाला असं वाटलं असेल की आपण इन्शुरन्सचे एजंट व्हावं, आपण जे काही फायनान्शियल एजंट व्हावं की जे पैसा गुंतवण्यासाठी लोक तयार असतात, तर या ग्राहकांना काय पाहिजे, इवन त्यांच्या अडीअडचणी जेवढ्या तुम्ही सॉल्व कराल तेवढ्या पद्धतीनं तुमच्याकडे लोक, ग्राहक जे आहे ते आकृष्ट होतील. एजंट कोणता चांगला, जो प्रत्येक वेळेस इंटिमेशन देईल. तुम्हाला मला बरेचदा असं होतं की आपली पॉलिसी कधी मॅच्युअर्ड होतं हे सुद्धा माहीत नसतं, पण त्या एजंटकडे जर ती नोंद असेल आणि त्या एजंटनं तुम्हाला जर कॉल केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आनंद होतो की अरे वा, छान, या एजंटने आपल्याला अशा अशा स्वरूपाची मदत केली, आपल्याला माहीत नसताना सुद्धा हा सांगतो. म्हणजे हे जे छोटे छोटे मुद्दे असतात हे सुद्धा तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताना विचारात घेतले जातात आणि मग ह्या गोष्टी प्रामुख्याने अधिक उपयुक्त ठरतात. म्हणजे ग्राहकांचं महत्तम समाधान हे त्या वितरण पद्धतीवर अवलंबून असतं. कोण्या पद्धतीनं तुम्ही वितरण करता आणि कोण्या पद्धतीनं त्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचतात हे प्रामुख्याने अवलंबून असतं तुम्ही देत असणाऱ्या पद्धतीवर. मग ज्या ठिकाणी डायरेक्टची गरज असेल, सरळ वितरणाची गरज असेल, त्या ठिकाणी आपल्याला सरळ वितरणाचा मार्ग अवलंबावा लागतो. ज्या ठिकाणी एजंट चालू शकतात त्या ठिकाणी आपण एजंटची नियुक्ती करू शकतो आणि ज्या ठिकाणी फ्रँचायझी चालू शकतात त्या ठिकाणी आपण फ्रँचायझी करू शकतो. म्हणजे आता एजंट आणि फ्रँचायझीमधला लक्षात आला असेल फरक की एजंट हे कमिशनवर काम करतात, तर फ्रँचायझीमध्ये प्रामुख्याने करारनामे होतात. एखादी इन्स्टिट्यूट असेल त्यांच्यासोबत तो करारनामा होतो आणि त्या पद्धतीनं ज्या काही वर्किंग कंडिशन्स असतील, ज्या काही सर्व कंडिशन असेल ते कायदेशीर मान्यता घेऊन त्याला सुरुवात केली जातं आणि त्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात. मग असं बरेचदा होतं की या चॅनलची निवड करताना आपल्याला अल्टरनेटिव्ह चॅनलचा सुद्धा विचार करावा लागतो. हा नाही तर हा. आपल्याला आपली जी सेवा वितरित करायची आहे ती कशी वितरित करायची यावर डिपेंड राहतं की कोण्या चॅनलचा आपण उपयोग करायचा. ओके, तर या पद्धतीने प्रामुख्याने हे डिस्ट्रीब्युशन आहे. पुढच्या पिरियडला आपण डिस्ट्रीब्युशन, डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन वगैरेचे मार्ग पाहू. ओके, थँक्स टू ऑल.